नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आता नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघालेलो आहोत खरेदीला. खरेदी करायची होती एक लोणच्याची बरणी आणि एक आहे माझ्याकडे. आता आपले आंबे पण मस्त चांगले उतरले होते, तुम्ही आता व्हिडिओ नेहमी बघतातच. तर मस्त असे लोणचं पण घालून घेऊ म्हटलं वर्षभरात. आणि कडकडीत असं ऊन होतं. हा काल परवाचा व्हिडिओ आहे. आणि तर तुम्ही म्हणाल आता तर तुमच्याकडे पाऊस पडलेला आहे, पण ना त्या दिवशी कडकडीत ऊन होतं. छान असं ताक घेतलं, ताक पिलो. नंतर इकडे मी ना लोखंडी चूल पण घेतली. एक आहे माझी मांडलेली, पण लोखंडी चूल पण असावी म्हटलं घरात. तर आता बघा इथे मी कैऱ्या पाण्यात टाकून दिल्या आणि मसाला तयार करायला घेतला. तेल चांगलं कडकडीत तिकडे तापायला ठेवलं, मसाला छान अंतरला. अगदी जाडसर मिरची मी यावेळेस वापरलेली आहे. आणि ते कसं लोणचं पूर्ण केलेलं आहे ते तुम्ही डिटेल व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आपल्या चॅनलवर ऑलरेडी आता अपलोड झालेला आहे आणि चांगलं असं त्याला पण तुम्ही प्रतिसाद द्या. आणि आज ना लोणचं करायचं होतं, त्यामुळे मी काय केलं, सकाळी सगळं स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे सगळं केलं होतं. स्वयंपाक म्हणजे माझं दुपारचं जेवणाचं आमची तयारी, म्हणजे जेवण तयार होतं. त्याच्यामुळे कसं ह्या कामाला मला जरा चांगला असा वेळ देता आला. तर आता जेवणाची तयारी सरांनी अर्धी करून ठेवली होती, त्यांना लागली होती भूक आणि मग मी लगेच वाढायला घेतलं. आता जेवायला बसलो, जेवणं झाली आणि सगळी भांडीकुंडी आवरली. आणि आता इकडे बघा 4 वाजता कैऱ्या फोडायला घेतलेल्या आहेत खरणार सरांनी. कैऱ्या तर अगदी एकदम मस्त दळदार आहेत, स्वच्छ करून घेतल्या, एका टोपलीमध्ये टाकल्या, मीठ हळद लावून ठेवलं. आणि नंतर त्याचं ना पाणी वगैरे नितरून जातं, म्हणजे मग कसं कैऱ्यानं जास्त ओलसर नाही राहत. इकडे बघा फ्लावरची भाजी रात्री केली, पोळ्या केल्या आणि जेवायला बसलो. चला मग भेटूया.